मंडळी पावसाळा आल्यापासून बऱ्याच जणांना आमवाताचा त्रास वाढला असेल, संधिवाताचा त्रास वाढला असेल, दम्याचा त्रास वाढला असेल. परंतु आमवाताचा त्रास बऱ्याच जणांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता ज्यांना आमवात झाला आहे. सांध्यांना सूज येते, सांधे ठणकतात. कधी हा सांधा दुखतो, तर कधी तो सांधा दुखतो. कधी बोटाची पेरं दुखतात, तर कधी गुडघे दुखतात, तर कधी हाताचे सांधे दुखतात, मनगट दुखतं. अशा प्रकारे सांध्यांना सूज येऊन सांधे ठणकताना दिसतात. मग अशा वेळेस काय होतं नेमकं, तर वर्षा ऋतूमध्ये जो गारठा असतो, तो प्रचंड प्रमाणात असतो आणि प्रचंड प्रमाणात वात या ऋतूमध्ये वाढलेला असतो आणि हा वातच आपल्याला त्रास देत असतो. मग अशा वेळेस या थंडीपासून रक्षण करायचं पहिलं आधी. पायात चपला घालायच्या, पायामध्ये सॉक्स घालायचे, हातामध्ये मोजे घालायचे आणि वेळोवेळी वेखंड चूर्ण हातापायांच्या तळव्यांना चोळायचं आणि याशिवाय मध्यम आकाराची जाड वाळू घ्यायची. ती तव्यावर गरम करायची. सुती कापडामध्ये ती ठेवायची, त्याची पुरचुंडी करायची आणि सांधे शेकायचे. आणि याबरोबर एरंडाच्या पानाचा काढा करायचा. साधारण एक 2 ते 3 पानं एरंडाची घ्यायची, ती कातरायची. त्याच्यामध्ये 4 ते 5 कप पाणी घालायचं. उकळून 1 कप उरवायचं आणि त्याच्यामध्ये एरंडाच्याच तेलाचा 1 चमचा घालायचा आणि सकाळी रिकाम्या पोटी घेऊन टाकायचं. हा प्रयोग करा. तुमच्या आमवाताची जर सुरुवात असेल, म्हणजे साधारण 4 ते 6 महिने झाले असतील, तर ह्या प्रयोगाने खूप छान फायदा होतो. आमवात लवकर कमी व्हायला मदत होते.